नमस्कार, माझे नाव शशिकांत दिनकर पाटील, माझे गाव दानोळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आणि मी पहिल्यांदाच हळद ही पीक घेतलेलं आहे. तर पिकाबद्दल उत्सुकता होती, तर हळद करायची आपल्याला. मग आपण रेग्युलर आमच्या तालुक्यामध्ये ऊस हे जास्त पीक आहे, तर हळद एक करूया म्हणून आम्ही हळद केली. तर पहिल्यांदाच हळद केली आणि माझ्या एकूण 25 गुंठ्यामध्ये हळदीमध्ये कमीत कमी 15 टन हळद चांगली निघाली. आणि जे काढणारे लोक होते त्यांनी पण चांगली हळद निघाली असं दाखवले. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे आम्ही वापरले म्हणजे रासायनिक बरोबर मी मल्टीप्लायर जे मला माहिती मिळाली ते मी मल्टीप्लायरमुळे मला जी फवारणी आणि त्या ड्रिंचिंग मार्फत ठिबकमार्फत मी जे डोस दिले महिन्याला 1 किलो, शेवटचे 3च महिने मला ते वापरायला मिळाले. कारण पहिले 4 महिने मला माहिती मिळाली नाही मल्टीप्लायरबद्दल. 4 महिन्यानंतर जे मिळाली त्याचा फरक मला लगेच जाणवला. पानामध्ये जाडी, पानामध्ये हिरवा कलर, हाईट, उंची, माझे व्हिडिओ आहेत फेसबुकवर काय. तर माझी हळद 1 नंबर आली. मग त्याच्यातनं मी समाधानी आहे. म्हणजे मल्टीप्लायरनं मला चांगला रिझल्ट दिला काय. आणि आता काढणारे जे व्यक्ती नांदेडचेच होते सगळे म्हटले इथं या भागामध्ये जेवढी तुमची हळद आहे त्याच्यामध्ये तुमची हळद चांगली आहे आणि याच्यामध्ये तुमचे कर्क्युमिनचं प्रमाण जे आहे चांगलं आहे. हा माझा अनुभव. तुम्हाला काय वाटतं, जर तुम्ही पहिल्यापासून जर हळदीवर तुम्ही मल्टीप्लायर वापरला असता तर काय रिझल्ट आला असता? पहिल्यापासून म्हणजे बियाणालाच जर मल्टीप्लायरचं आपण हे कोटिंग दिलं असतं काय आणि त्याचा हे करून दिलं असतं ना, तर मला वाटतं खरोखर चांगले आले असते. आणि पहिल्या 1-2 महिन्यात जे उगवण क्षमता असते त्यावेळी मल्टीप्लायर जर मिळालं असतं तर ते आमच्या फुटवा वाढला असता आणि परत फण्या मोठ्या झाल्या असत्या. त्या जर पहिल्या 4 महिने मला मिळालं नाही. तुम्ही इतर शेतकरी जे आता हळद करणार आहेत किंवा जे रेग्युलर हळद करतात त्यांना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? हळदीचे आमच्या गावामध्ये आता 35-40 एकर क्षेत्र आहे. तर जवळजवळ सगळ्यांनी माझ्या शेतावर व्हिजिट दिलेली आहे. म्हणजे इथं मी डम्पिंग केलेलं आहे, त्यावेळी मी नवीनच केलं आहे. माझ्या सगळ्या शेतकऱ्यांची ओळख पण आहे. तर त्याने स्वतःचे अनुभव सांगितले की हे तुमचं चांगलं आहे, हळद चांगली निघाली, पहिलंच निघाली, केला तर चांगले आहे. मग मी अजून काय त्यांना काही बोललेलं नाही आहे. खरं सगळ्यांना मी मल्टीप्लायर वापरायचा सल्ला देणार. ओके, म्हणजे एकंदर तुम्ही मल्टीप्लायर वापरून खुश आहात तर? हो, एकदम. ओके, धन्यवाद.